कला हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पहिली गोष्ट करते ती म्हणजे तिच्या कानावरती आलेल्या सगळ्या गोष्टींची शहानिशा. आणि मग काय, तिच्या हाती लागतो एक भयानक पुरावा, अनामिकाचे काळे धंदे आणि तिने रचलेले हे खोटं नाटक. याबद्दलची पूर्वरत कल्पना तिला आलेलीच असते, तर आपल्या बहिणीवरती लागलेले खोटे आरोप पुसण्यासाठी तिने आता अशा एका व्यक्तीला सर्वांसमोर आणलेलं असतं. ते बघण्याआधी मित्रांनो, पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. आपण आजच्या भागात याबद्दल सगळी माहिती घेणारच आहोत. हॉस्पिटलमध्ये काय झालंय आणि नयनाचा कशा प्रकारे पर्दाफाश झालाय हे देखील आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक करा. मला माहिती आहे तुम्ही अजूनही ते लाईकचं बटन दाबलेलं नाहीये, बरं तेवढं दाबून टाका बरं. आणि सोबतच चॅनलचं ते सबस्क्राईबचं लाल बटन आहे ना, तेही दाबा, अगदी फुकटात आहे. लवकरच तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओंचे अपडेट्स वेळेत पोहोचतील. मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, वेळ वाया न घालवता. सरोज आता संगीताचा हात हातात घेत संगीताला समजावून सांगत असते. ती संगीताला म्हणत असते की कलाची प्रकृती खराब आहे, ती खूप धोक्यात आहे हे त्यांनी सांगितलं, कारण की तिच्या आत्ताच्या प्रकृतीला बघून न उतरणारा ताप आणि शुद्ध हरपल्यामुळे अवस्था आहे तिची. आता आपण आणलंय ना तिला हॉस्पिटलमध्ये, ट्रीटमेंटमुळे येईल गुण तिला नक्की बरं वाटेल. संगीता ओक्साबोक्शी रडत असते. वातावरण एकदम जास्त भीतीचं निर्माण झालेलं असतं, कारण की आत्ताच डॉक्टरांनी येऊन जी गोष्ट सांगितलेली असते ना सगळ्यांना, त्यांनी सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. कलाचा जीव धोक्यात, कला आता वाचण्याचे चान्सेस कमी. या गोष्टी ऐकताच आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता मात्र सरोज ही फक्त संगीताला दिलासा देत असते, कारण की संगीताचा जीव खूप खालीवर होत असतो. एकतर आई, आणि आईचा जीव मात्र कधी शांत बसतो का आपल्या लेकराला काही झाल्यावर, त्यामुळे ती रडत असते. सरोज सांगत असते की काळजी करू नका, आवरा स्वतःला. जेव्हा सरोज संगीताला समजावून सांगत असते त्याच वेळेस संगीताचं एक नजर जाते ती काजूवरती, आणि काजू देखील आता खाली बघून घेते. सरोज आता उठलेली असते. कलाची तब्येत कशी आहे, डॉक्टरांनी कलावरती कोणत्या ट्रीटमेंट केल्या हे बघण्यासाठी ती आता दरवाजातून डोकून बघत असते की डॉक्टर आतमध्ये करतायत तर करताय काय. संगीताला तर काजूचा नुसता तिळतळाट येत असतो. संगीता उठते आणि काजूपाशी जाते आणि तिचा हात पिरगळत तिला म्हणत असते. संगीता म्हणत असते की कशासाठी आणलं होतं तुला इथे, काय चाललंय तुझं इथे. अगं लाजरू नकोस, इथं आता थांबायचंच नाही आपण, असं म्हणतच आता सरोजपाशी लगेच संगीता जाते आणि सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, निघतो आम्ही जातो. तेव्हा सरोज म्हणते की अहो तुम्ही थांबा इथे, तिची आई जर तिच्या जवळ असेल तर तिला किती बरं वाटेल ना. तेव्हा संगीता म्हणते की तुमच्यासारखी आई इथे असताना या आईची काही गरज नाहीये. तेव्हा रडत संगीता फार भावूक होऊन म्हणत असते की फक्त एक विनंती आहे, तेवढी माझ्या लेकीची काळजी घ्या. आणि असं म्हणतच आता मात्र सरोजच्या पाया पडायला लागते संगीता, तर सरोज काय तिला पाया पडू देत नाही आणि म्हणत असते की हे काय करताय तुम्ही, अहो सांभाळा स्वतःला, असं म्हणतच आता पुन्हा एकदा सरोजने दिलासा दिलेला असतो संगीताला. मग संगीता दिनकर लगेचच निघतात, तर काजूचा हात जोरात पकडत संगीता आता काजूला ओढत घेऊन जाते. आता मात्र तेवढ्यातच तिथे रोहिणी पोहोचलेली असते. पळत येते आणि सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी, बिचारी कला, अगं काय चाललंय हे सगळं. मुद्दामच मगरीचे अश्रू डोळ्यांमध्ये आणत आता सरोजला मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते. रोहिणी म्हणत असते की कलाचं आजारपण वाढतच चाललंय, कमी होतच नाहीये. मुद्दाम आता हाही प्रश्न विचारते, अद्वैत नाही आलाय का हॉस्पिटलला अजून. रोहिणी आता सरोजला विचारते. सरोज म्हणते की नाही आलाय अजून तो. आता सरोजचं लक्ष हे रोहिणीवरती जातं. रोहिणीच्या साडीला हळद लागलेली असते, त्याच्यामुळे सरोज म्हणते की अगं हळद. त्यावेळेस मात्र रोहिणी कपाळ पुसायला लागते, कारण की तिच्या कपाळाला हळद लावली हे तिला माहिती असतं, परंतु साडीला हळद लागली हे तिने बघितलेलंच नसतं. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणत असते की काय म्हणतेय. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की अगं तुझ्या साडीवरती हळद कशी काय लागलीये. तेव्हा रोहिणी गडबडते. रोहिणी म्हणायला लागते की अगं मी तुला सांगितलं होतं ना, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते म्हणून, अगं तिथे सांडली माझ्या साडीवरती. तेव्हा सरोज म्हणत असते तू चक्क त्यांच्या किचन मध्ये गेलीस. तेव्हा रोहिणी म्हणत असते की तसं नाही ग, पण तेव्हा सरोज आता खूपच जास्त संशयाने तिला विचारते की पण काय. आता मात्र रोहिणीला काय बोलावं काय नाही काही सुचत नसतं. रोहिणी चांगली गडबडलेली असते. ती म्हणत असते की पण अगं ते ना. तेवढ्यातच आता अद्वैत आणि आबा तिथे येतात.
अद्वैत आता रडत रडतच विचारत असतो सरोजला की खरे खरे कुठे. तेव्हा सरोज इशारा करते तर अद्वैत आता काचेतून आतमध्ये बघत असतो. कला बेडवरती असते, तिला डॉक्टर सलाईन वगैरे देत असतात. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात तर लगेचच अद्वैत डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर अहो मला जरा भेटू देतात का 5 मिनिटं, मी नवरा आहे तिचा, मी जाऊ का आतमध्ये, फक्त 5 मिनिटं भेटतो, मी काही त्रास वगैरे देणार नाही. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की अहो ठीक आहे पण तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये, परंतु पेशंट डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायची. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे अजिबात नाही. आणि असं म्हणतच ते डॉक्टर आता तिथून निघून जातात तर अद्वैत देखील आता आतमध्ये आलेला असतो. कलाला असं बेडवरती बघून त्याचं काळीज मात्र धस्स होत असतं. मंडळी, इथे अद्वैतचं किती निरागस प्रेम आहे ना कलावरती. खरंच किती छानपणे तो प्रेम करतो, परंतु त्यांच्यातले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ना ते बघून सुद्धा आपल्याला मजा येते. जेव्हा कला आणि अद्वैत भांडत असतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं की त्यांची भांडणं बघायला मजा वाटते? कमेंटद्वारे नक्की याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला तर नक्कीच आवडेल की तुम्हाला काय वाटतं. अद्वैत आता आतमध्ये आलेला असतो, त्याचा आवाज खूप रडका असतो आणि म्हणत असतो की ए शुक उठ, आता उठ म्हटलं ना, बस झाली आता तुझी ही नाटकं, मला सगळी नाटकं माहिती आहेत तुझी. हे बघ बाकीच्यांना फसू शकतेस तू, मला फसू शकणार नाही, उठ म्हणतोय ना मी. कला मात्र बेशुद्धच असते. आता अद्वैत तिला उठ उठ करत असतो. तो त्याचं प्रेमच एका अर्थी व्यक्त करत असतो आणि म्हणत असतो की फक्त बोलण्यात जोर आहे तुझ्या, बाकी काही नाही. मी शेवटचं सांगतोय हक्काने, उठ बघू तू. मला हॉस्पिटलमध्ये यायला आवडत नाही, माहितीये ना तुला, मी नाही येणार हा परत, असं म्हणतच असतो तो. आणि आता त्याच्या लक्षात येतं की कला काही उठत नाहीये, कला शुद्धीवरती नाहीये. मग तो कलाच्या बाजूला जाऊन बसतो आणि आता कलाला तो म्हणत असतो की मनमानी करायची सवय लागली आहे, फक्त प्रत्येक गोष्टीत मनमानी करायची, म्हणूनच मला तुझा राग येतो माहितीये ना, म्हणूनच चिडतो मी तुझ्यावर, तेच करतेस तू. आता आपलं लेटेस्ट मोठं भांडण आठव बरं. मला आठवतंय ना, हेच केलं होतं तेव्हा पण. तिकडे शोधायला गेली होतीस मला न सांगता, दिल्लीला निघून गेलीस मला न सांगता. मिसेस खरे पण ओरडल्या होत्या ना तुझ्यावर की जावई बापूंशी असं वागू नको म्हणून. मग आता खरे उठ ना तू प्लीज. मला जेव्हा पहिल्यांदा अस्थमा अटॅक आला होता तेव्हा तू काय केलं होतं, किती जास्त धडपड केली होतीस माझ्यासाठी, किती प्रयत्न केले होतेस, पैसे नव्हते तुझ्याकडे, कसं तरी भांडून मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी जोपर्यंत बरा नाही झालो तोपर्यंत तिथे होतीस तू. मला डिस्चार्ज केलं आणि मग तुला अटॅक आला इनहेलरचा. सगळीकडे, ऑफिसमध्ये, गाडीमध्ये, जिथे जिथे मी जाऊ शकतो तिथे तिथे सगळीकडे इनहेलर ठेवले माझ्यासाठी. जेव्हा तुझ्या दुकानाला आग लागली त्यावेळेस रिक्षात घेऊन गेलीस मला हॉस्पिटलमध्ये. अगं साधी सर्दी जरी झालीस ना मला तरी किती काळजी घेतेस तू माझी. मग आता मी तुला असं बघायचंय का, सांग बरं. एकदा की माणूस हॉस्पिटलमध्ये आला, डॉक्टर, नर्स, ट्रीटमेंट याच्यावरतीच विश्वास ठेवायचा, देवाचं नाव घ्यायचं, दुसरं काय करू शकतोस मी. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, मी असं नाही बघू शकत तुला, उठ चल पटकन. आता अद्वैत खूपच जास्त भावूक होऊन त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कलाला बोलत असतो. कला पुढे अगदी तो आता खूप जास्त भावूक झालेला असतो. मनातून प्रेमच बाहेर येत असतं फक्त आणि फक्त कलाबद्दलची काळजी तो आता इथे बोलून दाखवत असतो. कलाला खूप जास्त त्याचं किती प्रेम आहे ना हे यातून आपल्याला दिसतं. आता अद्वैत म्हणत असतो की अरे कोण आहे मी, कोण आहे, मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, पण बघ मी तुला असं नाही बघू शकत. हा उठ बरं तू आणि भांड माझ्या बरोबर. आता मात्र अद्वैत त्याचा चष्मा बाजूला ठेवतो आणि अद्वैत आता एक अशी गोष्ट करायला जाणार असतो जी बघून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल, तुमचं देखील हृदय अगदी पिळून निघेल अशी गोष्ट आता अद्वैत करायला लागलेला असतो. अद्वैत आता तिथं बसलेला असतो आणि आता अद्वैत स्वतःला अस्थमा अटॅक येतोय अशा मनात संकल्पना करतो. आता खरंच त्याला अस्थमा अटॅक आलेला असतो, त्यांनी स्वतःला मुद्दाम हा अटॅक आणवलेला असतो. आणि आता तो म्हणत असतो की खरे बघ मला आता अस्थमा अटॅक येतोय, खरे असं म्हणत असतो तो. हे बघ ना मला अस्थमा अटॅक येतोय, अगं तुला मला त्रास झालेला बघवत नाही ना, अगं उठ ना. अद्वैत आता कलाचा हात धरत असतो आणि आता त्याच्या हाताला धरून रडायला लागतो आणि म्हणत असतो की खरे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी नाहीच जगू शकत तुझ्याशिवाय, असं म्हणत आता ओक्साबोक्शी अद्वैत रडत असतो. आणि कलाच्या हातात हात घेऊन आता मात्र त्याचे अश्रू कलाच्या हातांवरती पडायला लागतात. आणि बघता काय, आता जेव्हा अद्वैतच्या डोळ्यातून त्याचा अश्रू हा कलाच्या हातावरती पडतो, कलाच्या हाताची हलचल होते. अद्वैत तसा आता
अद्वैत आता तसा तसा लगेच बरा होतो आणि अद्वैत आता लगेचच बघायला लागतो कला शुद्धीवरती येते काय असं आता त्याला वाटतं. आणि बघतो तर काय, कला सुद्धा आता तिचे डोळे हलवत असते, तिच्या पापण्या हलत असतात, परंतु तिने डोळे अजूनही उघडलेले नसतात. आता अद्वैत फार खुश होतो. अद्वैत आता ओरडायलाच लागतो आणि लगेच बाहेर येऊन ओरडायला लागतो, डॉक्टर डॉक्टर. आणि असं म्हणतच आता डॉक्टरांना तो लगेचच घेऊन येण्यासाठी बाहेर आलेला असतो. सगळे घाबरलेले असतात कारण की अद्वैतच एवढा घाबरून बाहेर आलेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत लगेचच डॉक्टरांना घेऊन आत येतो आणि म्हणत असतो की बघा बघा बघा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बघा तिच्या हाताची बोटं हलतायत. मग आता डॉक्टर कलाला चेक करू लागतात. तिचा हाताचे धमनी पकडून आता ते पल्स चेक करत असतात. तेव्हा अद्वैत सारखं विचारत असतो की सांगा ना डॉक्टर काय झालं काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो शांत घ्या जरा. अहो आपण जी ट्रीटमेंट करतोय ना ती चांगली रिस्पॉन्स करते. आता हळूहळू शुद्धीवरती येतील ह्या. आणि आता डॉक्टर स्माइल करतात. तेव्हा अद्वैतला फार आनंद झालेला असतो. आणि मग काय, मग आता कलाने तिचे डोळे उघडलेले असतात आणि ती अद्वैतकडे बघत म्हणत असते की चांदेकर. आणि अद्वैत आता इतका खुश होतो इतका खुश होतो. आता तो म्हणत असतो की डॉक्टर डॉक्टर माझी बायको शुद्धीवरती आली. डायरेक्ट डॉक्टरांना मिठी काय मारतो, डॉक्टरांना पकडतो काय, आता कलाकडे जातो, कलाला जोराचा हक करतो. आता मात्र अद्वैत थांबायलाच तयार नसतो. डायरेक्ट डॉक्टरांसमोर कलाला मिठी मारून अगदी तिच्या गालावरती किस सुद्धा करतो तो. अद्वैत इतका खुश झालेला असतो. तेव्हा डॉक्टर त्याला म्हणतात की अहो चांदेकर काय करताय हे, हो ते पेशंट आहे, त्यांची कंडिशन नाहीये अजून इतकी. अहो त्यांना विकनेस आलाय, अशी पटकन मिठी मारू नका त्यांना. अहो ती शुद्धीवरती आलीये, ती होईल आता हळूहळू ठीक, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझी बायको शुद्धीवरती आलीये. आणि असं म्हणतच आता डॉक्टरांना पुन्हा एकदा त्यांनी मिठी मारलेली असते. तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की तुमची बायको शुद्धीवरती आली, परंतु त्या इतक्या क्रिटिकल अवस्थेत असून सुद्धा त्यांनी आपल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स दिला, ही खरंच मोठी गोष्ट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबा थांबा मी घरच्यांना बोलवतो. तेव्हा मात्र अद्वैतला कलाने हाका मारलेली असते. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की अहो चांदेकर एक मिनिट, अहो तुमचे मिसेस काहीतरी बोलताय तुमच्याशी, तुम्ही बोला त्यांच्याशी निवांत, मी तुमच्या फॅमिलीला कळवतो. डॉक्टर आता बाहेर गेलेले असतात. तर अद्वैत हा कलापाशी आलेला असतो. तर कला आता अद्वैतला म्हणत असते की अरे मी शुद्धीवरती आले तर किती आनंद झालाय तुला. म्हणजे मी जेव्हा बेशुद्ध होते तेव्हा तू माझ्या उशाशी बसून होता एकटाच. आता मात्र अद्वैत लगेच त्याची जी काही भूमिका होती काही मिनिटांपूर्वी जेव्हा कला बेशुद्ध होती त्यात लगेच बदल करतो आणि म्हणत असतो की नाही त्याच्यासाठी एक कारण आहे. तेव्हा कला म्हणत असते की माझ्या उशाशी बसायला तुला कारण हवंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू काय फार वेळ बेशुद्ध राहणार नव्हतीस, बडबड न करता अशी किती वेळ राहू शकतेस तू. आणि हो तू शुद्धीवरती आल्यावरती जर मी तुला इथं दिसलं नसतं तर तू मला जाब विचारला असता, चांदेकर तुझ्या जराशी सुद्धा माणुसकी नाहीये का. तेव्हा कला म्हणत असते की म्हणजे नक्की एवढंच कारण होतं का. तेव्हा अद्वैत म्हणतो मग बाकी दुसरं कोणतं कारण असणार. तेव्हा कला म्हणत असते चुकून तुला माझी काळजी वगैरे तर वाटत नव्हती ना. बोला चांदेकर, स्पष्ट बोला, मला माहिती आहे चांदेकर तुम्हाला माझी काळजी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की वाटणार का बरं नाही, बायको आहेस ना माझी. तुला जेव्हा मी असं बघितलं तेव्हा जरासा हायपर झालो. हसतेस काय, तुला ना हलगर्जीपणा करायची सवयच लागली. तेव्हा कला म्हणत असते की मी नेहमी घेते काळजी हा माझी, मला कधी काही होतच नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हा काही होत नाही, बेशुद्ध होती तेव्हा आरसा आणायला हवा होता, बघतो ना आरशात आधी. तेव्हा कला म्हणत असते मी बेशुद्ध असल्यावरती आरसा कसा बघेल चांदेकर. आता मात्र या दोघांची पुन्हा तीच गोष्ट सुरू झालेली असते. ऍक्च्युली मित्रांनो ही गोष्ट बघायला ना फार मजा येते. या दोघांमधला जो संवाद आहे ना तो ऍक्च्युली खूप क्यूट आहे. म्हणजे ते दोघं भांडत जरी असले ना तरी देखील खूप जास्त भारी वाटतं. खूप जण तर स्वतःला रिलेट करू शकत असतील. तुम्ही पण तुमच्या नात्याला असं रिलेट करताय का यांच्या नात्याकडे बघून. कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हालाही तुमचं नातं असंच यांच्यासारखं आहे का असं काही वाटत असेल ना तर कमेंटद्वारे आम्हाला सांगा, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते. तर आता पुढे काय होतंय ते बघूया. आता अद्वैत घरच्यांना बोलवण्यासाठी बाहेर जातो तर इकडे दुसरीकडे खूपच मोठा राडा होत असतो. खरंच आता जे आपण बघणार आहोत ना ते दृश्य अगदी विचलित करणारं आहे.
आता मात्र संगीता काजूला घेऊन ओढत ओढत घरी घेऊन आलेली असते आणि ओढत घेऊन येत असतानाच आता काजू म्हणत असते की आई आई अगं असं का पकडते मला, असं का ओढते. तेव्हा दिनकरराव देखील आता संगीताला विचारत असतात. तर मात्र आता संगीता काजलला एका जागेवरती उभं करते आणि म्हणते की आपण का गेलो होतो तिथे, का गेलो होतो. अगं काय अर्थ आहे ग तुझ्या वागण्याचा, इथं त्या कलाच्या तब्येतीमुळं कुणाला काही सुधरत नाही आम्हाला. आणि तुझं काय चाललं होतं तिथं, त्या सोहमरावांकडे बघत बसली होतीस. अगं तुला लाज कशी नाही वाटत. अगं तू स्वतःच्या बहिणीपेक्षा अशा गोष्टीला महत्व देतीस. तू त्या दिवशी झाली ती शोभा, आता पुरे झाली, बास कर आता तुझं हे नाटकं. नाही 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 नाही, माझं चुकलं, मी तुला तिथं नेलं ते. आणि आता काजलला फार रडायला येत असतं. काजल आता रडायला लागते आणि ती तिच्या रूम मध्ये निघून जाते. दिनकरराव म्हणत असतात की अगं संगे जरा शांत राहा. तेव्हा संगीता ओरडते आणि म्हणते की अहो कशी शांत राहू मी, तिथं माझ्या कलेची काय अवस्था झाली, मला बघवलं नाही माझ्या डोळ्यांनी. आणि ही पोर तिचं पानं सोडून पार वागायला लागली. आई अगं अंबाबाई काय आहे अगदी तुझ्या मनात. आता हात जोडून संगीता देवी आईला प्रार्थना करून विचारू लागते. अगदी ओक्साबोक्शी ती रडत असते. तिला फार वाईट वाटत असतं. तिने बघितलेलं असतं की काजल ही सोहमकडे बघत आहे आणि सोहम सुद्धा काजलकडे बघत आहे. आणि या गोष्टीवरती संगीताचं लक्ष असतं, त्यावेळेस तिचं देखील लक्ष गेलेलं असतं ना. त्यामुळे मात्र आता संगीताला फार वाईट वाटत असतं आणि त्यामुळे तिने काजलला घरी घेऊन आलेली असते. तिथे कलापाशी न थांबता ती डायरेक्टली आता घरी आलेली असते. त्यामागे देखील एवढं एकच कारण असतं. तर काजल मात्र आता रडत असते. ती ओक्साबोक्शी रडत असते. तिच्यासोबतच खूप जास्त अन्याय होते असं तिला आता वाटत असतं, कारण की साहजिक आहे, काही कारण नसताना देखील आता सगळ्यांचाच डाऊट हा त्या दोघांवरती असतो. अनामिकेने हे सगळं कारस्थान करून तर गेलीये, सगळ्या गोष्टीला जबाबदार तर अनामिका आहे, परंतु शिक्षा भोगतोय कोण, काजल आणि सोहम. आता मात्र सगळं काय आहे हे सगळं त्या अनामिकेने रचलेलं असतं. आता कला देखील या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे हा मित्रांनो. पुढे कलाला या सगळ्या गोष्टी कळणार आहे आणि मग मात्र कला काय मागे पुढे बघणार नाहीये. अनामिकाचं सगळं काही जे आहे ते बाहेर काढणार आहे आणि सोबतच त्या अनामिकेला चांगला धडा देखील शिकवणार आहे. निलेशला त्याचे कान पकडून जेव्हा ती इकडे येईल ना, त्यावेळेस मात्र अनामिकेचं सगळं तोंड काळं होणार आहे. आणि तिचं तोंड काळं मागच्या वेळेस तिने स्वतः करून घेतलं होतं, परंतु आता चांदेकर तिचं तोंड काळं करणार आहे हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याबद्दलचा जो काही ट्विस्ट एपिसोड आहे ना, पुढे नेमकं काय घडणार आहे तो देखील आपण अपलोड केलेला आहे चॅनलवरती. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्ही देऊन टाकू. परंतु व्हिडिओच्या एंडला देखील तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल तो व्हिडिओ बघण्याचा, त्यामुळे तुम्हाला आता लगेच त्यावरती क्लिक करायची गरज नाही आहे. व्हिडिओला पूर्ण बघा शेवटपर्यंत. मी आता पुढे देखील आता भरपूर मालिका बाकी आहे अजून, ती सुद्धा सांगत आहे, पण फक्त तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी करून दिली की पुढे काय होणार आहे याबद्दल जराशी माहिती दिली. तर आता संगीता ही फार रडत असते आणि देवी आईला ती प्रार्थना करत असते. दिनकरराव म्हणत असतात की संगे शांत हो, सांभाळ स्वतःला. इकडे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सरोज, आबा, अद्वैत, रोहिणी, नैना, सोहम आणि रजनी हे आता कलापाशी असतात. त्यावेळेस मात्र सरोज खूप प्रेमाने, खूप मायेने कलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते, आता बरी आहेस ना ग तू. कला होकारार्थी मान हलवते आणि तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक स्माईल असते. त्यावेळेस रजनी म्हणते की आम्हाला तुला असा हसताना बघून फार छान वाटतंय. आता मात्र आबा देखील हात जोडतात आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून म्हणतात की देवी आईच पावली म्हणायची. आता मात्र खरा मोका आलाय तो धमाका होण्याचा, ज्याची आपण वाट बघतोय. ऍक्च्युली इथेच आता एक मोठा धमाका होणार आहे. कुणाचा तरी पर्दाफाश होणार आहे. तर बघूया काय होतं. डॉक्टरांकडे आत्ताच रिपोर्ट आलेले असतात. डॉक्टर ते रिपोर्ट बघत असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर चांदेकर, मी आता यांची रिपोर्ट वाचलेत आणि मला त्या रिपोर्टमध्ये गोष्ट लक्षात आली आहे की यांना ॲलर्जी झाली होती. इतकी ॲलर्जी झाली की त्यांचा जीवही जाऊ शकत होता. इतकी सिव्हिअर ॲलर्जी जीवासाठी अगदी धोकादायक असते. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा डॉक्टर कलाला विचारत असतात, मिसेस चांदेकर, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कसली ॲलर्जी वगैरे काही आहे की, तुम्हाला कसली ॲलर्जी वगैरे आहे की नाही. तेव्हा कला म्हणत असते की नाही डॉक्टर, मला तसं काही आठवत नाहीये. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की बघा जरा आठवून बघा, याआधी कधी असं झालंय का तुम्हाला. कला आता आठवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की कलाला एवढी सिव्हिअर ॲलर्जी झाली तर झाली कशी. आता या सगळ्या गोष्टी विचार करत असते कला. त्यावेळेस आता मात्र कला बोलते, हो मला आठवलं, ब्राझील नट.
तेव्हा अद्वैत म्हणतो की ब्राझील नट. तेव्हा कला म्हणते की हो, जेव्हा मी लहान होते ना त्यावेळेस दिवाळीच्या दरम्यान माझ्या काकांनी मला ब्राझील नट आणले होते मुंबईहून. ते ॲक्च्युली त्यावेळेस दिवाळीला सगळ्या गोष्टी घेऊन आले होते, तर त्यात त्यांनी ब्राझील नट देखील आणले होते. खूप मस्त होते ते. मी पहिल्यांदाच खाल्ले होते आणि खूप खाल्ले होते मी ते. पण तेव्हाही असंच झालं होतं, मला श्वासच घेता येत नव्हता. आणि मग त्यानंतर काहीच वेळात माझी शुद्ध देखील हरपली. असंच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं मला. त्यावेळेस ते ब्राझील नटच होते की ज्यामुळे माझी ती अवस्था झाली होती. पण त्यानंतर कधी मी ते ब्राझील नट खाल्ले नाही, कधी खायची वेळच नाही आली. म्हणजे ते खूप महाग असतात. आणि आई त्यानंतर मला कित्येक काळ बदाम आणि काजूही खाऊ देत नव्हती. ते एक सोडता मला बाकी कशाचीच ॲलर्जी नाहीये, म्हणजे मला तरी माहिती नाही. आता मात्र हे सगळं काही बोलणं सुरू ज्यावेळेस असतं त्यावेळेस मात्र आता लगेचच नैना ही रोहिणीला म्हणत असते, पायलट मॉम-इन-लॉ, कसं मी माझं डोकं चालवलं ते. तेव्हा रोहिणी म्हणते की हुशार आहेस. त्यावेळेस अद्वैत लगेचच इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. अद्वैत म्हणायला लागतो की ॲलर्जी तसं शोधणं फारच अवघड आहे, परंतु तुझ्या लक्षात आलंय तर आपल्याला लगेचच शोधायला हवं की नेमकं काय झालं, कसं झालं ते. मग अद्वैत आता कलाला म्हणत असतो की आता तुला आठवावं लागेल की तू सकाळपासून काय खाल्लंय, काय नाही खाल्लंय, ते सगळ्या गोष्टी आठवाव्या लागतील. कला म्हणत असते की पण मी वेगळं असं काही खाल्लंच नाहीये, मी घरचंच खाल्लं होतं चांदेकर. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मग घरच्या खाण्यातच काहीतरी गेलं असेल, त्यात चुकून गेलं असेल तर. तेव्हा सरोज म्हणत असते की काल रात्रीचं जेवण तर मीच बनवलं होतं, भोपळ्याची भाजी आणि वरण भात असं साधंच तिने खाल्लं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तर मी स्वतः सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकलेल्या होत्या, तेव्हा त्याच्यात तर काही नसणार आहे. डॉक्टर म्हणतात की हो, पण अहो यांच्या पोटात की ब्राझील नटच गेलेत, त्यामुळेच त्यांची ही कंडिशन झाली आहे. मग आता कलाला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस सरोज ते दूध घेऊन आलेली असते. मग आता कला म्हणू लागते की डॉक्टर मला आठवलं, मी सकाळी आज मसाला दूध पिले होते. आणि मग आता कलाने उघड केलेला असतो तो क्षण ज्यावेळेस आता कलाला या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात. त्यावेळेस सरोज लगेचच म्हणते, मग त्या मसाला दुधामध्ये पावडर करून घातलेलं असू शकतं हजलनट. मग त्यावरती लगेचच रजनी म्हणते की मसाला दूध ना, ते तर नैनाने बनवलं होतं कलासाठी. असं म्हणताच आता मात्र नैनाचे चांगलेच डोळे पांढरे झालेले असतात. नैना आता घाबरते. सगळे आता नैनाकडे संशयाच्या नजरेने बघू लागतात. आणि मग काय, नैनाला आता काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नसतं. तेव्हा सरोज लगेचच मागचा पुढचा विचार न करता लगेचच नैनाला विचारते, काय ग नैना, तू ब्राझील नट घातले होते तिच्या दुधामध्ये. तेव्हा मात्र नैना आता मम करू लागते आणि म्हणते की नाही, मी असं काही नाही केलेलं, मी फक्त मसाला दुधाची पावडर वापरली, बाकी काहीच नाही. आता त्याच्यामध्ये जर असतील ब्राझील नट तर आय डोंट नो, नाही माहिती मला. आता मात्र सगळे संशयाच्या नजरेने नैनाकडे बघत असतात. नैनाला सरोज लगेचच विचारते, काय ग, ब्राझील नटची पावडर त्याच्यात असू शकते याची पण तुला जाणीव नव्हती. आता असं बोलतात आता मात्र नैना अजूनच हादरते. नैनाला काय बोलावं, काय करावं काही समजत नसतं. आता तिची बाजू सावरायला लगेचच रोहिणी तयार असते. रोहिणी लगेचच मुद्दाम सरोजनी जितका आवाज वाढवलाय त्याच्या दुप्पट आवाज वाढवून आता मात्र नैनाला विचारते, काय ग, तुला अक्कल नाहीये, तुला इन्ग्रेडियंटची लिस्ट वाचता येत नाही का त्याच्यावरची. त्यावेळेस मात्र लगेचच नैना म्हणायला लागते की मॉम-इन-लॉ, आजकाल कुठं सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यावरती लिहिलेले असतात, पण त्याच्यावरती अक्षरं पण इतके बारीक होते ना, ते मला वाचता देखील नाही आलं आणि मी त्याच्यावरती लक्ष देखील दिलं नाही. मग आणि मला काय वाटलं की इतकं चांगलं नामांकित कंपनीचं मसाला दूध आहे म्हटल्यावरती ते चांगलंच असेल. त्यावेळेस मात्र अद्वैत चिडतो आणि म्हणतो की इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकते नैनास तू, किती इरिस्पॉन्सिबल आहेस तू नैना. अगं तुझी बहीण आहे ना ती, अगं मग तू तिची सगळ्यात जास्त काळजी घ्यायला हवी. बघतेस ना आता तू हे सगळं काय झालंय ते. आता मात्र डॉक्टर देखील बघत असतात की खूपच जास्त वाद वाढताय, तर डॉक्टर सुद्धा आता थोडंसं कानवतात. आबा मात्र म्हणतात की जाऊ दे अद्वैत, अरे आपण ह्या सगळ्या गोष्टी ना घरी जाऊन सुद्धा बोलू शकतो. हे बघ, अंबाबाईच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या उपचाराने आपली सुनबाई शुद्धीवरती आली. परंतु आता अद्वैत काय शांत व्हायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो की परंतु आबा. त्यावेळेस आबा म्हणतात की अरे अद्वैत शांत हो जरा. त्यावेळेस मात्र डॉक्टर म्हणतात की हो चांदेकर, अहो आता ती डेंजरच्या बाहेर आहे आणि आपल्याला निदान पण झालंय की नेमकं कोणत्या गोष्टीमुळे तिला हा त्रास झालाय
आता फक्त काळजी एवढीच घ्यायची की पुढे हिला या प्रकारच्या गोष्टी खाऊ द्यायच्या नाही, बस झालं, तुम्ही शांत व्हा बरं. आणि असं म्हणतच आता डॉक्टरांनी अद्वैतला समजून सांगितल्यामुळे अद्वैत देखील आता शांत झालेला असतो. नयनाचं आता पारडं कसं तरी आता तोललेलं असतं रोहिणीने, आणि आता नयना सुद्धा जरासा सुटकेचा श्वास घेते. आणि डॉक्टर म्हणत असतात की हे बघा चांदेकर, तुम्ही एक चांगली गोष्ट अजून एक आहे तुम्हाला सांगायची आहे मला, ती म्हणजे तुम्ही आजच डिस्चार्ज घेऊ शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आज तिला घरी घेऊन जाऊ शकता. आम्ही पुढची जी ट्रीटमेंट आहे ना ती गोळ्यांवरती सुद्धा चालू करून ठेवू शकतो, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंदाची एक लहर आलेली असते. सगळे खुश असतात, फार आनंदाने आता एकमेकांकडे बघू लागतात, कारण की कलाला आता डिस्चार्ज मिळणार असतो. आता मात्र चेहरा पडलेला असतो तो फक्त आणि फक्त नयना आणि रोहिणी यांचा. परंतु आता कसा बशा रोहिणी आणि नयना देखील वाचलेल्या असतात. आता रोहिणीचं सुद्धा भांडं फुटता फुटता राहिलेलं असतं, कारण की सरोजने देखील एक गोष्ट नोटीस केलेली असते, ती हळद आणि सोबतच नयनाचं हे असं वागणं. आता सरोजच्या डोक्यात ह्या गोष्टी कुठेतरी खटकत असतात आणि अद्वैतच्या सुद्धा डोक्यात आता नयनाचं हे वागणं खटकलेलं असतं. परंतु अद्वैत फक्त आणि फक्त तिच्या ह्या चुकीसाठी तिच्यावरती रागवलेला असतो. परंतु सरोजच्या ह्या वेळेस मात्र काहीतरी वेगळंच लक्षात आलेलं असतं. डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता, आणि आम्हाला माहिती हो की पेशंटना इथं हॉस्पिटलच्या वातावरणापेक्षा घरच्या वातावरणात लवकर बरा होतो. शेवटी महत्त्वाचं काय आहे, आपल्या लोकांमध्ये राहणं. आणि असं म्हणतच डॉक्टर आता रिपोर्टची जी फाईल आहे ती अद्वैतच्या हातात देतात. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की डॉक्टर, मला कुठले पथ्यपाणी फॉलो करायचे, हिच्या औषधांबद्दल A to Z गोष्टींबद्दलची माहिती द्या. अद्वैत आता सर्वांसमोर कलाची इतकी काळजी करत असतो, कलाविषयी आता तो इतकं जास्त प्रेमाने सगळ्या गोष्टी विचारून घेत असतो, बारीक निरीक सगळ्या गोष्टींची माहिती तो डॉक्टरांकडून घेत असतो. अद्वैत लगेचच सगळ्यांना म्हणतो की आई काकू तुम्ही इथंच थांबा, मी डॉक्टरांकडून सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने समजून घेतो, खरेला लगेचच आपल्याला घरी येऊन जायचंय. असं म्हणतच अद्वैत फार खुश होत असतो. अद्वैत सगळं विसरून गेलेला असतो. अद्वैत आता आनंदाने आता डॉक्टरांसोबत जायला निघालेला असतो. आता मात्र सगळेच फार आनंदी झालेले असतात. तर दुसरीकडे इकडे आता सगळे आनंदी झालेले असतात, तर इकडे दुसरीकडे रोहिणी आणि नयना मात्र चांगल्याच तोंडावरती आपटलेले असतात. त्यांचा प्लॅन देखील फेल झालेला असतो. तर त्यांना एवढी कसरत करून सुद्धा त्यांच्या हाती अगदी काहीच लागलेलं नसतं. देव यायची कृपा झालेली असते. तेव्हा आता कला म्हणत असते, चांदोबा किती खुश झालाय ना माझा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा सुपरहिट मस्त भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये नेमकं काय होणार आहे, काय आहे पुढे, ते बघूया एकदा. आता अद्वैत आणि कला हे दोघेही त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. त्यावेळेस मात्र कला अद्वैतला म्हणत असते की तू जर असंच वागणार असशील ना तर बघ मी तुला किती अजून त्रास देईल ते. तेव्हा कला म्हणते की मी एक काम करते ना, मी अगदी आजारी पडते इतकी की मी कधी बरीच होणार नाही. असं म्हणताच अद्वैत मात्र कलाच्या हातावरती हात ठेवतो आणि कलाला पुढले शब्द बोलू देत नाही. अद्वैत म्हणत असतो की मला वेड लागलं होतं जेव्हा तू बेशुद्ध झाली होतीस, तेव्हा तुझ्या या अवस्थेला मी कधीच बघू शकत नाही. खरे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पुन्हा अशी सोडून जायची भाषा करायची नाही माझ्याशी. अद्वैत आता अगदी हक्काने अगदी प्रेमाने सगळं काही समजून सांगत असतो कलाला. कलाला तो बोलत असतो माझं इतकं प्रेम आहे वगैरे. हे ऐकून कलाला फार भारी वाटत असतं. कला फार खुश झालेली असते. कलाला खूप जास्त छान वाटत असतं की आपला चांदोबा आपल्यावरती इतकं प्रेम करतोय, आणि ती त्याला प्रेमाने लाडाने आता चांदोबा म्हणून सुद्धा हाक मारायला लागलेली असते. आता ती जेव्हा खाली येते ना तेव्हा ती एक गोष्ट नोटीस करते की तिला अनामिका कुठे दिसत नसते. तेव्हा ती म्हणत असते की अनामिका मला दिसली नाही आल्यापासून इथे कुठे. तेव्हा आता खाली बसलेल्या ह्या उपटसुंबी राक्षसी कुळी यक्षिणी नयना व रोहिणी यांच्या डोक्यात वेगळाच उंदीर पळतो. नयना म्हणते की धाकटी सुने, सगळं माहिती असायला हवं हिला. आता मात्र घरातल्या बाकीच्यांना कोणालाही माहिती होऊ द्यायचं नसतं कलाला, कारण की ती ऑलरेडी आजारी असते आणि तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सगळ्यांनी लपून ठेवलेलं असतं कलापासून की घरामध्ये नेमकं काय झालंय. परंतु नयना मात्र पुढे येते आणि म्हणते की अगं कला, तू जेव्हा आजारी होती ना घरात काय काय झालं तुला अजिबात काही माहिती नाही आहे, काही कल्पना नाही आहे त्याची.
आता मात्र कलाला खूप टेन्शन येतं. कला नेमकं काय तिला माहिती नाहीये या गोष्टीबद्दल विचार करू लागते. आता मात्र कलाला या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा कला नेमकं काय करेल हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला मालिकेत बघण्याआधी जर जाणून घ्यायचं आहे ना की पुढे काय घडणार आहे, तर त्यासाठी आता इथे एक व्हिडिओ येईल, त्यावरती क्लिक करा. आता इथे वरती तुम्हाला दिसायला लागेल तो. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.